कोपरगाव मध्ये बोर्ड लागले होते का संगमनेरला जर पाणी मिळतं तर कोपरगावला का नाही, हे बोर्ड आपण पाहिले होते. पण आता काल तर एक नवीनच व्हिडिओ आला कोपरगावचा, त्याच्यामध्ये तिथलं जे पाण्याची टाकी आणि जल शुद्धीकरण केंद्र आहे त्याच्यामध्ये ढिगाने मेलेले मासे पडलेले. तुम्हाला माझी इथं महिला भगिनी जवळजवळ 70% महिला भगिनीच बसलेल्या आहेत, पुरुष माणसं सगळे मागे उभी आहेत. मला तुम्हाला विनंती करायची आहे की एक दिवस कधी तुम्ही नदीवर गंगामाई घाटावर फिरायला जेव्हा जात असाल तेव्हा सहज म्हणून पंपिंग स्टेशनला जा आणि निळवंड्याचं पाणी संगमनेरला कसं पोहोचतं, त्याच्यावर कसं शुद्धीकरण होतं आणि ते पाणी आपल्याला प्यायला कसं येतं हे एकदा बघून या. 50 ते 150 TDS पाणी म्हणजे आरओ प्लांटची सुद्धा घरात फिल्टर लावायची आवश्यकता नाही, इतकं शुद्ध पाणी आज संगमनेर शहराला भेटतंय. आता काय आपल्याला मानसिकता झालेली, फिल्टर लावलं नाही तर आपल्याला वाटतं का पोट दुखल का काय, म्हणून आपण फिल्टर लावतो. पण 15 दिवस तुम्ही प्रयोग करून पहा, फिल्टर बंद करा, कोणालाही पोटदुखी होणार नाही. झाली तर विरोधकांनाच होईल, बाकी कोणाला होणार नाही. इतकं शुद्ध पाणी संगमनेरला आज मिळतंय. आता काही भागामध्ये पाण्याचे टायमिंग वेगळे आहेत, काही ठिकाणी सकाळी येतं, काही ठिकाणी संध्याकाळी येतं, पण रोज पाणी येतं. मागच्या 15 वर्षात असा एकही दिवस नाही की जर अगदीच तिथं टाकी धुण्याचं काम असेल किंवा मोटर बंद पडली असेल, मेंटेनन्स असेल तरच, नाहीतर मागच्या 15 दिवसात एकही दिवस पाणी नाही असं खाडं या शहरामध्ये झालेलं नाही.